घरामध्ये हेल्थ इन्शुरन्स कितीचा असावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून पाहणार आहोत, काही टिप्स पाहणार आहोत। तर बघा, इन जनरल हेल्थ इन्शुरन्स हा अलीकडच्या काळामध्ये 20 ते 25 लाखाचा असावा। आता तुम्ही म्हणाल इतका मोठा का? त्याचं कारण सांगते। आजकालचं फास्ट फूड असेल, बाहेरचं खाणं असेल, केमिकलयुक्त भाज्या असतील किंवा ताणतणाव असेल, ऑनलाईन कामे असतील किंवा बाकीचा ताणतणाव असेल, यामुळे हार्ट फेल्युअर, किडनी फेल्युअर, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर यांसारखी बरेच समस्या प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। आणि त्यामुळे जर आपला याचं निदान करायचं म्हटलं तर, या मोठ्या आजारांचं निदान करायचं म्हटलं तर सहज हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर 20 ते 25 लाखांचा खर्च येतो। आणि अशा वेळी आपली 5 ते 10 लाखाची पॉलिसी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स उपयोगी पडत नाही। 5 ते 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स उपयोगी पडतो, परंतु छोट्या छोट्या आजारांसाठी। परंतु आजकाल मोठ्या समस्या उद्भवत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे 20 ते 25 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। इन्शुरन्समध्ये डिडक्टेबल हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो, जो की बऱ्याच जणांना माहीत नाही। परंतु हा पॉईंट इतका महत्त्वाचा आहे की दरवर्षी जर तुम्ही यावर्षी क्लेम केलं नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षी जवळजवळ 60% तुमचा बोनस ॲड होतो आणि त्यामुळे तुमची अमाऊंट ही वाढते आणि तुम्हाला त्याचा फायदा नेक्स्ट इयरला होतो। एखादी 40 वर्षाच्या आतील जर फॅमिली असेल तर त्या फॅमिलीला फक्त वर्षाला 10 ते 12 हजार रुपये भरून इन्शुरन्स हा घेता येतो। जेवढं तुमचं कमी वय आहे तेवढं तुम्हाला कमी प्रीमियम येणार आहे आणि तुमची पॉलिसी ही मोठी होणार आहे, तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार आहे। म्हणूनच जेवढं तुमचं कमी वय असेल तेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही पॉलिसी घ्या, तुम्हाला बेनिफिट हा चांगला मिळणार आहे। सो अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवायला विसरू नका।